नमस्ते. किरण किसान पाठशालासोबत आणि आता जिथे मी उभा आहे दक्षिण महाराष्ट्र, ईश्वरपूर. नाव बदललेलं आहे. आधी इस्लामपूर होतं, आता ईश्वरपूर आहे. आणि इथे सरांना तुम्ही बघितलं असेल, व्हिडिओ बघितले असतील मागे. त्यांचा जो प्लॉट होता, हार्वेस्टिंगचा प्लॉट, एकदम सुंदर प्लॉट होता. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या त्याच्यावर कमेंटसुद्धा आला होता की हा प्लॉट आम्हाला बघायचा होता. पण ठीक आहे, आता हा जो प्लॉट आहे हा त्याचा पिलबाग ठेवलेला आहे सरांनी. सर नमस्ते, माझं नाव डॉक्टर बाळासाहेब पाटील. गाव माझं शिरगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. माझा हा पिलबाग आहे. हे गेल्या वर्षी माझं कटिंग झालेलं होतं आणि एकरी मला 38 टनाचं अवरेज सरासरी क्या बात आहे. 3 एकरमध्ये मिळालेला आहे. आणि त्यातला बहुतांश म्हणजे जवळजवळ 30 टन एकरी माझं एक्सपोर्ट झालेलं आहे. क्या बात आहे. आणि त्याची आता मी ही 2 वेळा कटिंग घेऊन तिसऱ्यांदा त्याची पिलं ठेवलेली आहे. पिल ठेवलेली. आता हा यांचा पहिला होता आणि आता ह्या पिलबागची ही कंडिशन आहे. जवळपास 3 महिने झाले असते. हो, 3 महिने. 3 महिन्याचा हा पिलबाग आहे आणि याचा आता याची कंडिशन बघू शकता तुम्ही. आणि जो आपला पॅटर्न आहे 70-30, त्याच पद्धतीने याला वेगळं काही अजून सरांनी एकच खत दिलेलं नाही आहे. हा जो चालू आहे तो हा जो त्याचा वडील म्हणतात फर्स्ट, याचं जे रिवर्स होऊन याला मिळतं आहे. आता ज्याची बुंदेची साईज वगैरे बघा. आणि आता बाजूला सरांचा नवीन अजून लागवड केलेली आहे, तोही बघा. तुम्हाला आठवण येईल, कदाचित हा पहिलाच प्लॉट असेल. चला. पूर्ण लाईन तुम्ही बघत असाल एक सारखी. ते सिमिलॅरिटी जी आहे ना निस्वानीची, एक सारखा प्लॉट चालू आहे. आणि ह्या प्लॉटचं अजून एक वैशिष्ट्य सर, मी आता जेवढे प्लॉट फिरतोय एवढे ग्रीनरी अजून कुठल्या प्लॉटमध्ये टिकून नाही राहिलेली. म्हणजे जसं थंडी संपली आणि फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यानं साधारण टेम्परेचर वाढायला सुरुवात झाली, त्याच वेळी बऱ्याच जणांचं काय झालं की एकाच वेळी पानं डाऊन झाली. 2-2, 3-3 पानं एकाच वेळी. म्हणजे आता जे प्लॉट कटिंगला आहेत किंवा 1 महिन्याने ज्यांची हार्वेस्टिंग होईल त्यांची अशी कंडिशन आहे की जेवढ्या तुम्ही फण्या ठेवलेल्या आहेत तेवढी पानं सुद्धा त्यांची शिल्लक राहणार नाही. म्हणजे आता 8 फण्या जर ठेवलेल्या आहेत झाडावरती, तर त्यांच्या आताच्या घडीला 5 ते 7 पानं हिरवी आहेत. म्हणजे हा थोडा नुकसान होऊ शकतं, कारण टेम्परेचर आता वाढलेलं आहे. घराचं संरक्षण कसं करायचं हा बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. पण सरांचं मॅनेजमेंट सुरुवातीपासून फर्टिगेशन, त्याचं एक कारण बी असं होतं सर की जसे रेट डाऊन होते, सप्टेंबर ऑक्टोबरपासून रेट डाऊन व्हायला सुरुवात झाली. बरोबर. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केलं बागे. रेट नाही आहेत, त्याच्यात अजून थंडी आहे. मग थंडीमध्ये खत कुठे खाणार आहे, पाणी जास्त कुठे पिणार आहे, दुर्लक्ष केलं. आणि असं जसं रेट वाढायला सुरुवात झाली, 10, 15, 16, 17, 18 रुपये, 20 रुपये, 22 रुपये रेट झाले. आता शेतकरी विचारतात की सर याला काय सोडू, काय खत देऊ, म्हणजे काय स्प्रे करू. पण आता एवढं शक्य नाही होत. तुम्ही रेग्युलर चालू ठेवलं, त्याचा रेग्युलरचा हा परिणाम. दुसरं एक मी सांगतो, ज्या वेळेला केळीचे रेट डाऊन झाले सगळे, 3 रुपये 4 रुपये किलो झाले, त्यावेळेला माझ्याकडे एक साधारणपणे 3.5 टन माल राहिला होता. तर मी तो नेला, माझ्या मित्राचं हे आहे चेंबर आहे, त्याच्यामध्ये पिकवला आणि इथल्या सगळ्या हायस्कूलमध्ये मी वाटला तो. क्या बात आहे, क्या बात आहे सर. इथे माझ्या मित्रांची हायस्कूल वगैरे आहेत. तर प्रत्येकाला साधारणपणे 500-600 किलो त्यांच्या गरजेनुसार मी दिला त्यांना. ओके ओके ओके. म्हणजे संधीमध्ये सोनं करू शकतो आपण. बरोबर. या प्लॉटमध्ये आता मी झाड बघून काय म्हणजे तुम्हाला वाटतं, ज्या शेतकऱ्यांनी बघितलं सर, आता हा जो पॅटर्न आहे हे झाड आहे सर, तेच झाड हे बघ कमर कट केलेलं आहे ना. कट केलं. जसं सरांनी सांगितलं होतं, बलराम सर सांगतात की ज्यावेळी तुमचं निस्वन सुरू होतं, कमर बाहेर येतं, त्यावेळी त्याला थोडं 4 ते 5 इंच खालून कट करायचं. त्याचं परिणाम काय होतात, तर त्याचा हा परिणाम आहे. त्याची घडाची बघा तुम्ही, गॅपिंग वगैरे एकदम. आणि म्हणजे सर
असं तुम्ही काय खाऊ घातलं की झाडाची उंची एवढी झाली आणि तरी झाड एवढं सरळ उभं आहे. सगळं आहे बरं. झाड सरळ उभं आहे. बुंदा बघा, जे खाली उभं राहून माझ्या डोक्याच्या वर बंच जात आहे. 3 4 5 6 7 14 फणे आहेत. 14 पण नाही. बुंदा बघून तुम्ही 12 ठेवू शकतात त्याला, हो. आरामात ठेवू शकतात. कारण बुंद्याची साईज 40 45 प्लस 50 प्लस आहे. असंही किडी होऊ शकते. याला फक्त सरांचं एक आहे, स्वतः प्राध्यापक आहेत त्यामुळे त्यांनी कुठे कॉम्प्रोमाइज नाही केली. तर तुम्ही म्हणाल की सरांजवळ पैसा आहे म्हणून त्यांनी असा विषय नाही आहे. पैसा आपल्या सगळ्याकडे असतो, पण त्याचा योग्य वेळेनुसार वापर करणं तेही महत्त्वाचं असतं. तुम्ही जर एकाच वेळी भरपूर खात देऊन टाकलं केळीला तसं चालत नाही. रेग्युलर त्यांनी शेड्यूलही चालू ठेवला आणि पाण्याचंही मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवलं. त्याच्यामुळे थंडीमध्ये निस्वनीचा सुद्धा कुठलाही परिणाम नाही त्याच्यामध्ये. पानांची संख्या अजून पण टिकून आहे, अजून पण सावली पण आहे आणि ऊन पण आहे. आणि जवळपास जेवढी पानं आहेत, आता तुम्ही वर दाखवा पानं, याला बघा, कमीत कमी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पानं, फणे छोटी पानं आहेत. तेवढे पानं आहेत आज. आणि सर तुमचं जसं मागच्या वर्षासारखी जे लॉटरी सिस्टम होती त्याच पद्धतीने आताही रेट वाढलेले आहेत. वाढलेले आहेत. आणि क्वालिटी तुम्ही मेंटेन केलेलीच होती एक्सपोर्ट सारखी. बढिया. ज्यांना कुणाला हा जो एरिया आहे पूर्ण सांगली, उरण वगैरे ऊसाचा बेल्ट आहे आणि याच्यामध्ये चांगला ऑप्शन तुम्हाला केळीचा याच्यामध्ये येऊ शकतो. आणि ह्या परिसरात जर कुणाचा केळी करण्याचा विचार असेल, केळी शिकायची असेल, तर सरांच्या प्लॉटला नक्कीच व्हिजिट देऊ शकतात. सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर. माझं नाव डॉक्टर बाळासाहेब पाटील. मोबाईल नंबर 94 23 27 0 777.